म्हणलं मुद्गल पुराण तर काय आहे मुद्गल पुराण हे आपलं शिवपुराण किंवा स्कंद पुराण याच्यापेक्षा कसं वेगळं आहे? या अष्टविनायकांच्या कथा म्हणजे आपल्यातले जे अष्टविकार आहेत काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ममत्व आणि अहंकार, ह्या सगळ्या अष्टविकारांना समजवण्यासाठी, कारण हे जे अष्टविकार आहेत हे अष्टविकारांवर फक्त नियंत्रण ठेवता येऊ शकतो, त्यांना मारू शकत नाही. हे सगळे आपल्या आतमध्ये आहेत आणि मग त्यांना नियंत्रित ठेवण्याचा उपाय सारांश म्हणजे मुद्गल पुराण आहे. आपल्याकडे साधारण 4 युगांचं वर्णन आहे. पहिलं सत्ययुग आहे. सत्ययुग हे जवळजवळ 50% त्याचा भाग आहे संपूर्ण युगांमध्ये. त्याच्या अर्धा भाग केला तर तो त्रेतायुग होतो, त्याच्या अर्धा भाग केला तर तो द्वापार युग होतो आणि त्याच्या अर्धा भाग केला तर तो कलियुग होतो. आता आपण कलियुगामध्ये आहोत. माणसाला एकतर 2 प्रकारे त्याला जोखता येतं की त्याच्या मनाप्रमाणे जर झालं तर त्याचा अहंकार वाढू शकतो आणि त्याच्या मनाप्रमाणे जर नाही झालं तर त्याचा क्रोध वाढतो. गणपती बाप्पा मोरया किंवा जय गणेश या घोषणांच्या मागचा काय खरा अर्थ आहे?